नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते फलटणवरून आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत कसे-कसे काय-काय अनुभव घडलेले आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आहे आपलं नाव? माझं नाव विक्रांत प्रतापराव देशमुख. बरं. आता राहिलं कुठं? मी आता आंबेगाव पठार पुणे कात्रजला आहे. हां. आणि मूळ गाव? पहिलं आम्ही मूळ गाव तसं सातारा जिल्ह्यामधला आहे मी. आणि खटाव तालुक्यामध्ये पुसेगाव म्हणून एक आहे. तिथं मानखटावमध्ये. हां. खटाव तालुका. अच्छा. हां. आणि तिथं अतिशय मोठं देवस्थान आहे. शेवगारी महाराजांचं देवस्थान. बरं. त्या देवस्थानामध्ये मी जन्मापासून म्हणजे जोपर्यंत ग्रॅज्युएशन होतं तोपर्यंत मी राहिलेलो आहे तिथं. आणि त्याच्यानंतर आम्ही 2011ला गाव आम्ही सोडलं आणि पुण्यात येऊन कायम पण येणं जाणं चालूच असेल ना हां, आधी? येणं जाणं असतं. दरवर्षी आम्ही हे करत असतो. हं. तर बरं. काय-काय, कसे-कसे अनुभव घडले? पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? आता पहिला अनुभव असं सांगता येईल बरं का. आता माझं गावाकडं जाणं येणं फार नसायचं, कारण मी नोकरीला इथंच पुण्याला होतो. मग त्याने आमच्या आईंना एक मुलगी आवडली, की लग्नासाठी आपली ही चांगली आहे, ही कष्टाळू आहे, हे आहे, ते अशी आहे. फक्त काय झालं, आमच्या आईला तिचं बॅकग्राऊंड माहीत नव्हतं. ती दिसायला सुंदर होती, कष्टाळू होती, मनमिळाऊ होती, हे होतं. फक्त तिच्या घरातल्या लोकांशी एवढा काय संबंध आला नाही किंवा बाजूच्या लोकांशी पण एवढा काय संबंध आलेला नव्हता. मग तिनं आपलं आवडली म्हणून म्हणले आपली तुझी लग्नाची वगैरे चर्चा करू. म्हणलं चालतंय ठीक आहे, आपण जरा इंटरॅक्शन वाढवू, जेवण-खाण वगैरे असं काहीतरी पार्ट्या-बिर्ट्या करता येईल अशा पद्धतीने करू. त्यांना बोलवू आपण जेवायला, आपण त्यांच्या घरी जेवायला जाऊ. अशा पद्धतीनं आपण इंटरॅक्शन वाढवू म्हणलं. पण पुन्हा प्रॉब्लेम असा झाला, की ती 2 मीटिंग आमच्या त्यांच्या झाल्यानंतर त्यांच्या मोठ्या मेव्हण्याची मीटिंग झाली. तर माझ्या मोठ्या मेव्हण्यावर काय झालं, त्याने मला एके ठिकाणी घेऊन गेला. ते मला आमचे एक मोठे गुरु आहेत, ते त्यांच्याकडे आपण एकदा जाऊन येऊया. म्हणलं हे ठीक आहे चौकशीसाठीच? हो, या संदर्भात चौकशीसाठी. म्हणजे पण त्याला जरा इंटरेस्ट, की बाबा इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं. मग ते वाईच्या शेजारी सुरूर म्हणून गाव होतं. शिरूर. सुरूर, सुरूर. अच्छा. हां. तर तिथं धावजी पाटलाचं एक ठिकाण आहे. तिथं घेऊन गेला. पण मला ते इतकं घाबरल्यासारखं झालं ना, कारण काय वेगवेगळ्या प्रकारची लोकच भेटली मला दिसली. म्हणजे आपल्यासारखी सामान्य लोकं दिसलीच नाहीत. अशी वेगळी दिसली. पण तिथं आम्ही पाया पडलो. तोच पाया पडला. मी काय नाही. मी फक्त बाहेर होतो. मला पाया पडा आणि निघूया म्हणला. त्यानं सांगायला सुरुवात केली, की म्हटलं माझ्या बाबतीत असं-असं घडलेलं होतं, की अंगावर चट्टे-बिट्टे उमटलेले होते. पुन्हा कोणीतरी फटके-बिटके मारते रात्रीच्या अंधारात वगैरे असे त्यानं मला अनुभव सांगितले. पुन्हा आम्ही लग्नाचा विचार केला. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एक 6 महिने व्यवस्थित चालले. पण प्रॉब्लेम लग्न झाल्यानंतर कसा सुरू झाला, की तो आला की लगेच पैसेच मागायला लागला. लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यानं पैसे मागायला सुरुवात कोण? केली. मुलगा? मेहुण्यानं. मेहुण्यानं मागायला सुरुवात केली आणि पुन्हा म्हणलं आपला दिल माघारी. पण ते असं करत ती अमाऊंट फारच वाढली. मग एक 10,000 पर्यंत अमाऊंट वाढली. आणि पुन्हा मी इकडं साई सर्व्हिसला नोकरीला होतो. साई सर्व्हिसला नोकरीला झाल्यानंतर 1-2 पहिलं माझं चांगलं इन्कम होता. फुगेवाडीमध्ये? हां? फुगेवाडीतच आहे सर्व्हिस? डेक्कनमधलं. अच्छा. हां. मेन. हां. हां. ते मेन साई सर्व्हिसला मी होतो तिथं कामाला. तर ते साई सर्व्हिसला असताना चांगले 12-13 गाड्या विकल्या जायच्या. चांगले 40,000च्या पुढं इन्कम असायचा. मी स्वतःला मला काही जास्त नाही. एक 4,000 ते 5,000 रुपये फक्त खर्च व्हायचा. ते जास्तीत जास्त 6,000 रुपये. आणि बाकी सगळं मी घरी पाठवून द्यायचो. पण लग्न झालं ते 1-2 महिन्यानंतर ड्रॅस्टिकली कमी व्हायला लागला. गाड्याचं इन्क्वायरी पण कमी आणि विकणं तर फार नाहीच नाही. मग शेवटी ते मॅनेजर माझ्यावर लागला चिडायला. ते मग डायरेक्ट मग बोलायला सुरुवात केली, काय तू अगोदर तू काय काम करत होता, आत्ता काय काम करतोयस, पुन्हा तुझं काय धंद्याचं कसं काय हे झालं ते झाले. पुन्हा आम्ही एक 10-15 दिवसाची सुट्टी काढली आणि घरी आलो. घरी आलो की ह्यांचे इकडचे मोठमोठे प्रॉब्लेम मला दिसायला लागले सासरवाडीमधले, की ह्यांच्याकडं पैसाच नाही, ह्यांच्याकडं खायला प्यायला पण काय नाही, हे उधाऱ्या उसनवाऱ्या करतायत. बापरे! मग बॅकग्राऊंड काय चेक केलं होतं आधी लग्नाच्या आधी? लग्नाच्या अगोदर बॅकग्राऊंड चेक केलं होतं, फक्त ती मुलगी चांगली आहे. मग त्याच्या घरच्यांशी आमचं काय त्याने केलंच नाही. मग भावकीमध्ये काय चौकशी वगैरे काय? तसलं पण काय केलेलं नाही. तसं आमचं गाव कराड तालुक्यामध्ये कुसूर गाव आहे. आणि इकडे हिला आमच्या याला म्हणजे कसं दिसलं की भाळायचं, म्हणजे पागळा स्वभाव होता तिचा. तर तिला हे केलं. मग पत्रिकासुद्धा आम्ही बघितली नाही. ती पत्रिकासुद्धा जुळत नव्हती माझी. मी देवगणाचा, ती राक्षसगणाची.
माझं रेवती नक्षत्र तिचं मूळ नक्षत्र असं मूळच लागतं असं मी अच्छा. ऐकून आहे. म्हणून मी ती पत्रिका सुद्धा बघितला, त्याचा आम्हाला फटका बसला चांगलाच. पुन्हा ते हे झाल्यानंतर ते पुन्हा कळलं की मेहुण्यानं काहीतरी तिकडून त्या गावातनं काहीतरी पिशाच आणलं आहे. छेडागोटा काहीतरी असतो प्रकार असतो, ते मला काय माहीत नव्हता. छेडागोटा आणला आहे प्रकार. छेडागोटा त्याचं फंक्शन काय, तर मी बाकीच्या लोकांना विचारलं, म्हणले का, ती म्हणली दुसऱ्याच्या घरातलं वाटोळं करायसाठी म्हणले ते असतो प्रकार. तर त्याच्या परिणाम असा झाला की त्यांचं पण तेवढंच वाटोळं व्हायला लागलं. त्यांच्या घरातसुद्धा कोण ना कोणतरी आजारी पडायला लागलं, त्यांच्या घरात पैसा ठिकाणा, त्यांना लागलेली नोकरी, दुसरा एक मेहुणा होता ते लागलेली नोकरी, तिची सुटायला लागलेली नोकरी. पुन्हा त्यांच्यात मोठा मेहुणा होता, तर कामधंदा करत होता, त्याचा कामधंदा पूर्णपणे बुडाला. मग ठराविक आणि मग ते कर्ज बाजारी वाढायला लागलं. इकडून कर्ज घे, त्या पतसंस्थेकडून कर्ज घे, बँकेकडून कर्ज घे, अशा पद्धतीनं ते कर्ज वाढायला लागलं. किंवा बाकी खाजगी सावकारी होते त्यांच्याकडनं कर्ज घ्यायला सुरुवात केली. मग मला जरा शंका यायला लागली. माझी पण घरात चिडाचिड व्हायला लागली, कारण जवळजवळ इथलं धंदाच बुडला. पुन्हा काय झालं की ते त्यानं छेडागोटा आणलेला होता. तर ते त्यांच्या ते बिगारी लोक जी कामाला असतात ना, इकडं रोजंदारी जा, तिकडं रोजंदारी, काय ते पडेल ती कामं करणार वगैरे, ती तिथं येऊन राहायला लागली. एक 8-15 दिवस राहिले. मग ती एक दिवस त्यांच्यातली एक महिला रात्रीची उठली होती लघुशंकेसाठी उठली आणि बाहेर बघते, तर पुढं महाभयानक असं पिशाचे तिला दिसलं. बापरे. महाभयानक असं पिशाचे दिसलं की बघा, अगदी केस बाहेर पडलेले, डोळे लाल बुंद झालेले, जीभ बाहेर अशी आलेली, आणि ती तिकडं बघून हसते, तिला भीती दाखवते, काय काय वाकुल्या वगैरे दाखवते. तिनं तसलं बघितल्यानंतर गेली पळत, कारण पहिल्यांदाच असला अनुभव बघितला बरोबर. पिशाच्याचा. मग ती बघितली, तिनं नवऱ्याला सांगितलं की म्हणले इथं पिशाचे आहे, भूत आहे, आपण दुसऱ्या दिवशी. पण ते कसं कळलं की पिशाचेच म्हणून कसं काय त्यांनी संबोधलं किंवा तेच का नाव घेतलं त्याला बघून? ते पुढं मालकाला पण विचारलं ना, असं असं झालंय. ते म्हणले इथं आहे, म्हणले त्यांनी सुद्धा मान्य केलं, आपल्या घरी काहीतरी आहे, कारण ह्यानं घेऊन आणून ठेवलेलं आहे. बरोबर. हा. आणि त्याला कसं होतं, त्याला काय ना काहीतरी रोज कोंबडी, अंडी, मटण वगैरे काहीतरी लागत असेल ना. मग ते काही दिलं नसेल की म्हणजे लोकांना घरच्यांना त्रास द्यायचा. मग ते झाल्यानंतर ती बिगारी लोक तिथून निघून गेली. आणि पुन्हा काय झालं की मिसेसचे जवळजवळ एक का दोन जवळजवळ ॲबॉर्शन झाले. डॉक्टरांना दाखवलं, ती म्हणली तिची तब्येत जरा खराब आहे, हे असं होत आहे म्हणले. पुन्हा काय व्हायला लागलं की 8-15 दिवसानंतर आमचे आजारी पडायला लागले. अचानकच आमचे आजारी पडायला लागले. तर तिथं पण डॉक्टरांच्याकडे, आता शेवटी डॉक्टरांच्याकडे जाणार ना, डॉक्टरांच्याकडे गेलं तर म्हणले ती काय नॉर्मल आहे, म्हणले काहीच नाही प्रॉब्लेम, काय सर्दी पडतं. हा नाही म्हणले, वेगळंच प्रकार दिसतोय म्हणले. सगळ्याच गोष्टी अनियमित व्हायला लागलेल्या आहेत. तिच्याकडं ज्या पद्धतीनं काम करत होतो त्या पद्धतीनं कामच होईना. तिचं पण ब्युटी पार्लर होतं, ब्युटी पार्लरचा व्यवसाय पण तिचा पूर्णपणे ठप्प झाला. साईड बाय साईड शिवणकाम करायचे, शिवणकामसुद्धा थांबलं. आणि घरात एकदम असा भकासपणा यायला लागला, असं वेगळंच व्हायला लागलं. कानात भणभण कसं काहीतरी गुणगुण असे व्हायला लागली. पण आमचे वडील रिटायर होते, मग त्यांना एक चांगली पेन्शन मिळायची. मग साईड बाय साईड आपलं म्हणावं म्हणून तिने ट्युशन पण घेतले होते. ट्युशनला पण पोरं कमी यायला लागली. 60-70 पोरं यायची होती, त्याच्यात 4 आणि 5च पोरं यायला लागली. म्हणजे असं काहीतरी व्हायला लागलं. आणि माझा इकडं पण बिझनेस पूर्णपणे बुडला. म्हणजे सगळं गळतीला लागलं होतं. सगळं गळतीला लागलं अचानकच. मग कुणी काय केले, ही काय केले. मग शेवटी मी म्हणलं, आता शेजारी एक हे होते, दत्तप्रसन्न असलेले एक व्यक्ती होते, पण त्यांच्यावर आमची श्रद्धा होती. मग ती श्रद्धा गेल्यानंतर होती, त्यामुळं मी आणि आमची आई एकदा गेलो. म्हणलं असं असं ह्या गोष्टी होत आहेत. तर त्यांनी कसं दत्त जो सांगेल तसं ते सांगणार. मग दत्तानं सांगितलं की बाबा त्यांच्या घरात एक पिशाची आहे, आणि ती मुलगी तुमची आणि त्यांची पत्रिका काय जुळत नसताना तुम्ही लग्न केलेलं आहे, त्याचाही फटका त्याला बसतोय म्हणले. आणि थोडाफार जरा गेले जन्मीचं काय असेल किंवा 7.5 वगैरे असं प्रकारे थोडाफार झालं, पण तो प्रकार जास्त दिसत नाही. मग ते सासऱ्यानं पुन्हा आम्ही विचारलं, म्हणले असं असं कसं काय होते म्हणले. अहो म्हणले आम्ही म्हणले ते ही विहीर होती, ते विहिरीच्या शेजारी म्हणले आम्ही राहिलो होतो, पाणी सोडायला मी असायचो म्हणले. आणि ते पाणी सोडत असताना म्हणले मी 1-2 वेळा ते पिशाचे बघितले होते. आणि मग आम्ही ग्रामपंचायत सांगितलं, मग आम्ही इकडं मग दुसरीकडे शिफ्ट झालो. पण ती पिशाचे त्यांच्या मागणं आलो होतं. ही त्या दत्तगुरू प्रसन्न असलेल्या माणसानं आम्हाला सांगितलं. अच्छा. त्यापेक्षा एक म्हणले, आता म्हणले ह्याचे उपाय काय म्हणले. म्हणजे आता तुम्ही म्हणले एक तर तुम्ही कणकापूरला जाऊन तुम्ही सगळेजण शुद्ध होऊ शकता, तो एक उपाय आहे.
नाहीतर ह्या मुलीला तुम्ही तुमच्या आपलं रीतसर काडीमोड घ्या आणि तुमचं म्हणजे तुम्ही divorce? मोकळा. हां, डिवोर्स घ्या, काडीमोड घ्या आणि तुम्ही आपलं निवांत राहा. कारण ती असं तसं म्हणलं पत्रिका तर काय जुळत नाही. मग ते आणि त्या काळात काय व्हायचं, मेहुण्याकडे पैसे नसायचे. त्याची गाडीचा हप्ता असायचा. तसं गाडीच्या हप्त्यासाठी आमच्याकडनंच पैसे घेऊन जायचा. मला म्हणलं की हप्त्यासाठी आम्ही कशाला पैसे देऊ म्हणलं. आता बरोबर आहे. आमच्याकडे रुपयासुद्धा कर्ज नाही. आणि मी पुन्हा शेअर बाजारामध्ये सुद्धा थोडेफार जरा पैसे गुंतवायला लागलो. ते सुद्धा बुडायला लागले. मग आता हे म्हणलं आता हे शेवटी म्हणलं आता हे डोक्याच्या वर चाललं आहे की आपण तुम्ही ना आम्ही सेपरेट होऊ. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा, आमचा मार्ग आम्हाला मोकळा. मग आम्ही काडीमोड घ्यायचं ठरलं. तर आता ह्यांचे तर प्रॉब्लेम सुरू झालेले होते. आमचे इकडं पण प्रॉब्लेम सुरू झालेले होते. पण आपलं ते दत्तगुरूच्या एका माणसामुळं आम्ही जरा सुस्थितीत राहिलो होतो. आणि काय होतं की हे म्हणलं जातं ना की गुण नाही पण वाण लागला. हा, तशा पद्धतीनं त्या ज्या घटना त्यांच्या घरात घडत होत्या त्याच घटना आमच्या पण घरात घडायला लागल्या. अरे बापरे, हां, सेम सेम. सेम टू सेम. आमच्या याचं जवळजवळ तुम्हाला सांगतो 30 तोळ सोनं नादं होतं. ते कुठं गेलं, कसं गेलं, काय कळलंच नाही. म्हणजे तुमच्याकडनं खर्च झाला ते. आमच्याकडनं खर्च झाला आपोआप. ते कसं गेलं, काय केलं, त्याचा काय हिशोब नाही. काही हिशोब नाही. पैसा याचा तिचा बी बंद झाला, तिचा बी धंदा बंद झाला, आमच्या वडिलांचा धंदा बंद झाला. आम्ही फक्त आणि फक्त वडिलांच्या पेन्शनवर होतो. आणि पुन्हा अशी वेळ आली की पुन्हा आम्हाला ती घरच सोडावं लागलं. आणि घर विकलं त्यावेळेस पण भयानक लोकांनी त्रास दिला आम्हाला. कारण शेअर बाजारामध्ये थोडेफार पैसे घेतले होते, पण लोकांची मी मागवली होती. तसं काय अगदी काही झालेलं नव्हतं. पण माझा इन्कम ड्रॅस्टिकली कसा काय कमी झाला हे महत्त्वाचं आहे ना. मी व्यवसायामध्ये असताना अख्ख्या ऑल ओव्हर पुण्यामध्ये मी टॉपला असायचो, कारण मी गाड्या विकल्या जायच्या. हा. पण हे तर एकसुद्धा गाडी विकली जात नाही महिना. मग ते आम्ही ती घर बदललं आणि इकडं शिफ्ट झालो. तर त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर माझ्या मिसेसनं दुसरीकडे लग्न केलं. कारण त्या आमच्या ह्याच्यात सूट होत नाही म्हणले दुसरीकडे झाले. ते मेहुण्यानं त्यांच्याकडनं 1-1.5 लाख रुपये घेतलेले होते. बापरे. ते त्यांच्या घरावर कर्जबिर्ज झालं ना. ते पण कर्जबाजारी, आम्ही पण कर्जबाजारी ते झाले. ते शेवटी 1-2 वर्षानंतर ते मेहुण्यानं काहीतरी आत्महत्या वगैरे केली. बापरे. हां, आत्महत्या केली. मग ते ज्या लोकांचे पैसे वगैरे घेतले होते त्यांचं काय मग? ते पैसे तसेच राहिले. आता हा मेल्यानंतर काय राहणार. घरच्यांना भोगावं लागलं ना त्या घरच्यांना गोष्टी. भोगावं लागलं. मग काय झालं, ते पतसंस्थावाले आणि बँकवाले यांनी ते घर घेतलं ताब्यात. तर त्याच्या अगोदर ती ज्यावेळेस ती बिगारी महिला जी होती का नाही, बिगारी महिला निघून गेली. तर ते एक दिवस आमचा मेहुणा कुठंतरी कोकणात कुठंतरी निघून गेला होता. आणि त्याची जी मिसेस होती आणि तिचा एक लहान मुलगा होता, 4-5 वर्षाचा असेल. ते एकटेच होते. आणि आमचे सासू सासरे गेले होते तिकडच्या दुसऱ्या गावी, जिथं शेत वगैरे आहे तिथं. मग ते सकाळी 4 वाजता पाणी गरम करायच्या उद्देशाने ते आपले उठले. तर उठले बघतो तर सेम टू सेम जसं त्या बिगारी महिलेनं सांगितलं ना, तसं पिशाचे तिला समोर दिसलं. बापरे. आणि तिला पण भीती दाखवायला लागली ना. ती एकदम अशी घाबरली आणि आत घरात पळत आली, दार लावलं, जोरदार रडायला लागली. पण ते सकाळी आजूबाजू शेजारच्या लोकांना तिनं आपले सांगितले ही सगळी स्टोरी. तर त्यांनी पण लोकांनी धीर वगैरे दिला. पण मला आता ह्याच्यावर जो उपाय म्हणजे आम्हाला काय माहीत नाही. पुन्हा मेहुणा घरी आला. आणि त्यात काय झालं, आम्ही पुण्यात शिफ्ट झालो होतो नवरा बायको वगैरे. त्या काळात त्याच्याकडं लोक गँगस्टर वगैरे लोकांच्याकडनं पैसे काहीतरी घेतले होते. ते याचे पैसे मागायला ते हे पळून याचा इथं गावाकडनं पुण्यात पळून यायचं, म्हणायचं माझी इथं मिटिंग आहे, हे आहे. असं करत महिना राहायचं. आणि ते असं राहत वर्षभर राहिलं आमच्याबरोबर. मग त्याच्यावरून आमची जरा खडाजंगी झाली. म्हणलं की तू राहतोयस ती म्हणलं बरोबर दिसत नाही. आमचं इथं इन्कम पण सगळा सोर्स पूर्णपणे थांबला आहे. तुझी बहीण मी काम करते, मी पण काम करतो, पण आता इथं काय राहिल्यासारखं जातच नाही. मग ते दत्तगुरूचे प्रसन्न असलेल्या माणसानं सरळ सांगितलं की तुम्ही आपलं रितसर काडीमोड घ्या. बरं, आपण परत तिकडेच येतो. म्हणजे ते घर जप्ती वगैरे आलं, मग तो काय प्रकार झाला पुढे? ते काय झालं की त्याच्या मेहुण्याच्या मिसेस आणि मेहुण्याचं काय पटत नव्हतं. दोघांची काहीतरी भांडणं झाली आणि पुन्हा ते हे म्हणजे आत्महत्याच केली ते. म्हणजे मी त्यावेळेस काडीमोड होऊन जवळजवळ 1-2 वर्ष झालेली होती. आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर ते ज्यांच्या पतसंस्थे आणि ह्यांच्याकडनं घेतलेले होते, बँकेकडनं जे कर्ज घेतलेलं होतं, ते लोक यायला लागले रोज मागायला हा मेल्यानंतर.
मग पुन्हा कोर्ट ऑर्डर काढली. कोर्ट ऑर्डर काढल्यानंतर मग त्या बँकेनं पूर्णपणे जमीन आणि जुमला त्यांचा जप्त केला. बापरे. अशा पद्धतीने सगळ्या निगेटिव्ह गोष्टी होती. हा म्हणजे सगळं पडतीला लागलं ना. पडतीलच लागलं. आणि जिथून जे पिशाचे आणलेलं होतं तिथं त्याचा आम्ही इतिहास पुन्हा वाचला आहे. बाबा दाहोजी पाटलाची इतिहास काय काय आहे. पण ती म्हणली तिथं देव चांगला आहे, फक्त ती अच्छा. असं आम्ही ऐकून होतो. मग शेवटी मग आम्ही घरातले लोक गाणगापूरला गेलो. गाणगापूरला गेल्यानंतर मग जरा थंड थंड वाटायला लागलं. हळूहळू 1-1.5 महिन्यामध्ये आमची मग सगळी सुटका झाली. म्हणजे दत्तगुरूची कृपा म्हणली पाहिजे की ह्या गोष्टीत आमची सुटका झाली. मग तुम्हाला किती कालावधी लागला या सगळ्या गोष्टींपासून सुटण्यासाठी? जवळजवळ 4 ते 5 वर्ष लागली. 5 वर्ष तोपर्यंत सगळं गेलं. तोपर्यंत सगळ्याच ह्या गोष्टी व्हायला लागल्या. सगळं वाईटच गोष्टी व्हायला लागल्या ना. मग त्या पिशाचं काय झालं नंतर? ते पिशाच्या अजून तिथंच राहिले. आणि काय झालं, ती बँकेवाल्यांनी म्हणजे मी ऐकून आहे की तिथं काहीतरी भाडेकरू वगैरे ठेवलेला होता. बरं. ते भाडेकरून ठेवलेला होता आणि त्याची मिसेसला पण असाच त्रास व्हायला लागला. ती बी बापरे. आजारी पडायला लागली. ती गरोदर असताना जो 10 का 12 आठवड्याचा गर्भ होता ते आपोआपच पडला. बापरे. मग ह्यांना पण आर्थिक प्रॉब्लेम यायला लागले की मग ते म्हणले आम्ही आता निघतो म्हणले इथं. कारण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगितलं तर हे घर बाधित आहे, तुम्ही ह्याच्या भानगडीत काय पडू नका, तुम्ही इथं काय राहण्याची भानगडीत पडू नका. अजून घर ते तसंच राहिलं. आणि आमचे सासू सासरे झोपडी बिजडी बांधून गावाकडे कुठेतरी राहतात. असे सगळे वाईट वेळ झाले. पुन्हा मग मिसेसनं दुसरं लग्न केलेलं होतं, तिला पण मुलगी झाली. पुन्हा ते मेहुण्यानं जे 1-1.5 लाख रुपये घेतलेले होते पैसे कर्ज. त्यांच्याकडनं आमच्याकडनं 60,000-70,000 घेतले. त्यांच्याकडनं सुद्धा 1-1.5 लाख रुपये घेतले. 1.5 लाख रुपये घेतले. घराचं मला कर्ज वगैरे फेडायचं आहे, मला देतो मी दे. पण याच्यानंतर ते आत्महत्या केल्यानंतर मग ती सासू सासरे लागलेला ओरडायला. बरोबर आहे. पैसे तर घेऊन या, नाही तर आपली इथनं तर निघून जा. मग त्यांनी पण तिला घरातून हाकलून अरे दिलं. बापरे. मग तिथून पण तिथून पण तिला घरातून बाहेर पडावं लागलं. मग त्या बिचारीचं काय चुक ना त्याच्यामध्ये? हा बघ काय चूक आहे ही सगळी मेहुण्याची चूक मेहुण्याची होती. चूक आहे ना. बरोबर. कारण हा घाणघाण पिशाची घेऊन येतोय तेव्हा त्याला फटका एकामुळे सगळ्यांना वसायला लागला. 2 फॅमिली उद्ध्वस्त झाले ना. 2 फॅमिली उद्ध्वस्त झाले. पण कोविडमध्ये तो वारला असं पण कळलं मला. तिचा दुसरा नवरा होता तो. अरे बापरे. हां असं मग अशा वाटवाट घटना होत गेल्या. आता तुमची काय स्थिती आहे तुमच्या कुटुंबाची? आता आम्ही सुस्थितीत आहोत. आता आमच्या आईचं कसं होतं, आमच्या आईचं जरा कॅन्सरनं त्या गेल्या 2018 साली. अच्छा. त्यांना 2-3 वर्ष आम्हाला चांगलेच खस्ता खावायला लागले. बरं. आणि मुंबईपर्यंत गेलो, टाटा हॉस्पिटलमध्ये वगैरे घेतले, धावपळ घेतली. आणि पुन्हा आणखीन हे ह्याच्या शिंदेवाडी म्हणून गाव आहे, ते शिंदेवाडीच्या शेजारी कुठे इथलं आपल्या शिरूरच्या इथलं? खेडशिवापुरी तिथलं. तर तिथं जरा एका माणसाला विचारलं होतं. तिथे म्हणले तुमच्या आईवर 2 ठिकाणावर करणे बाधा आहेत, बापरे. त्याच्यामुळे ती आजारी पडली. पण ह्याच्यावर जो उपाय काय, तर उपाय म्हणली एकच आहे, गाणगापूरला जाऊन तुम्ही या. पण त्या स्थितीत तिला नेता येत नव्हतं, कारण कॅन्सर नाजूक परिस्थिती होती. मग आता सगळं आता काय प्रॉब्लेम नाही. आता काय नाही प्रॉब्लेम, आता सगळे झालेले आहेत. आता आम्ही म्हणजे गुरुचरित्र हे ते सगळं पठण करणं हे त्या सगळ्या गोष्टी केल्या. अध्यात्मच एक मार्ग. अध्यात्म हा एक मार्ग आहे बघा. कारण मेडिसिन वगैरे केलं काय म्हणजे त्याचा ठीक आहे, थोडाफार सपोर्ट भेटला असेल पण फरक नसेल पडला. फरक काहीच पडत नव्हता. हां पण सगळ्या गोष्टी निगेटिव्हच ना. आता असं जर व्हायला लागलं म्हणजे आपल्याला माहिती आहे गोष्टी, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो. पण ज्यांच्याकडे सोल्युशन नाही त्यांनी काय करायचं आहे का नाही. कारण छेडे गोटेवाले त्या जे लोक त्यांच्याकडे यायची ना, ती सुद्धा म्हणायची ह्या बाईकडे छेडा आहे, ह्या माणसाकडे छेडा आहे असे. ती जर आधी तुम्ही माहिती घेतली असेल, तुमच्या आईचं पण काय नसतं आलं, तुमचं काय उद्ध्वस्त नसतं आलं, काय पैसा पाणी पण नसतं गेलं. हो ना. ही जी अगोदरची जी करायची गोष्ट होती का नाही, की चौकशी करणं, विचारपूस करणं, आजूबाजूला लोकांच्या फॅमिली बॅकग्राऊंड माहिती होतं, त्यांचं हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. ही मोठी आमची घडचूक झाली. म्हणजे आम्ही माझ्या आईवडिलांनी दोघांनी पण असं केलं, बाबा हे आपण काय केलं ते की बरोबर नाही केलं. का चांगल्या गोष्टी. मी BSc केमिस्ट्री माणूस आहे. BSc केमिस्ट्री म्हणजे जो बरोबर. आणि त्यावेळीच हां मग आणि चांगली नोकरी करत होतो. ते असं पण नाही की बाबा निवांत घरीच बसलो वगैरे, असं पण नाही ना. बरं. आता आहे ना सगळं व्यवस्थित? आता सगळं व्यवस्थित आहे. आता कसं आहे, आता चांगले लोक आम्हाला भेटलेले आहेत, ज्या कारणानं ते ह्या गोष्टी
थांबवून ठेवू तुम्हाला कवच झालं म्हणजे तुमचं शकतो. त्या- हा पूर्णपणे कवच, सुरक्षा कवच वगैरे झाला. तुम्ही कोणाचं वाईट नाही करत, फक्त तुम्ही तुमचं स्वतःचं कुटुंबाचा सावधानी त्यांच्यासाठी. ही सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा अनुभव होता ना, तो काय? आता काय झालंय की मान तालुक्यात असल्यामुळं आमच्याबरोबर कॉलेजला काय काय तिकडची पण मुलं वगैरे असायची, त्या ते- तालुक्यातली. त्या तालुक्यातली वगैरे असायची. बाई आपण मग ते तालुक्यातले असताना त्यांनी सांगितलं की बाबा मान तालुक्यात एक म्हसवडकडे जाताना पिंपरी म्हणून गाव आहे, तर तिथं एक ओढा वाहतो आणि ओढ्याच्या आजूबाजूला सगळी मोठी एक दाट झाडी आहे. तर ते दाट झाडी तिथं एका ज्यावेळेस गाड्या वगैरे जातात एस टी महामंडळाच्या माल वाहतुकीच्या वगैरे किंवा बाकी सगळ्या गाड्या, तर तिथे एक माणूस म्हणले ते ड्रायव्हर बघून बघून पळत असतो. त्याचा 2 ते 2.5 किलोमीटर पळतो, किती पण गाडीचा वेग वाढवू द्या, बापरे. पळतच सुटला. कुठल्या टायमिंगला तरी? तरी रात्रीच्या टायमिंगला 12 ते 1च्या दरम्यान, ह्या 2 टायमिंगला. मध्यरात्री. नंतर तो दिसत नाही, पण 12 ते 1च्या दरम्यान तो पळत पळत असतो. मग ते त्या मित्रांना सांगितलं, म्हणलं असं कसं काय झालं? म्हणले काय झालं की ती जमिनीच्या वादात ते काहीतरी त्या माणसाचा तिथं खून केला होता त्याने. मग गळा आवळला आणि तिथं लटकून गेले. म्हणजे आपलं त्यांना स्वतःची आत्महत्या केली अशा पद्धतीचा ते बनाव तयार केला आणि ते लोक निघून गेले. मग ते माणसाचा आत्मा तिथंच राहिला नाही, तो अमावस्याला पौर्णिमेला वगैरे असं दिसतो म्हणले. मग ती एस टी महामंडळाच्या लोकांनी डेपोकडं तक्रार केली मसवडच्या आणि दहिवडीच्या, की म्हणले असा माणूस आमच्याबरोबर पळतो, आम्हाला फार भीती वाटते, तर ते तुम्ही ती एस टीचं ह्याचं टायमिंग बदला. म्हणजे त्याला विचारलं, म्हणलं तुला आनंद दिसला आहे का? म्हणले आम्हाला पण अनुभव आला आहे म्हणले, आम्हाला पण दिसतो म्हणले ते माणूस, फक्त अमावस्या आणि पौर्णिमेलाच. पण त्याच्यानंतर मग त्यांनी ते टायमिंग वगैरे बदललं. मग त्यातला ज्यानं खून केलेले होते, त्या खून केलेल्या माणसातला एक जण सायकलवरनं रात्रीच येत होता. जवळ संध्याकाळी रात्री 7 ते 8च्या दरम्यान येत असताना अचानक सायकल जड लागायला लागली. मग उतरला खाली, बघतो तर हे माणूस ती सायकल घेत पळत सुटला. अरे बापरे. त्याचा चेहरा वगैरे एकदम दिसत होता का व्यवस्थित? हो, एकदम व्यवस्थित, म्हणजे अशा आकृती पांढरी आकृती दिसत होती. मग ते म्हणला माझा खून केलाय ना, तुझ्या घरातली एक सुद्धा सोडणार नाही बघ. बापरे. असं असं ती म्हणायला लागला. मग ह्यानं घरात तिथल्या लोकांना, गावातल्या लोकांना सांगितलं बाबा हे असं असं आहे. मग ते खरसोंडी म्हणून गाव आहे, ते खरसोंडीच्या सिद्धनाथाचं गाव आहे. तर तिथले पुजाऱ्याने त्यांनी विचारलं होतं बाबा ह्यावर काय उपाय वगैरे काय असू शकतो का? ते म्हणलं असतो, आपण करू म्हणले. मग त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी जवळजवळ एक होम हवन केला, मोठा होम केला. होम केल्यानंतर मंत्रलेलं पाणी वगैरे शिडकलं, हे केलं. त्याच्यानंतर मग ते त्रास जवळजवळ 90% कमी झालेला आहे तिथला, असं तिथल्या लोकांचे अनुभव आले. मग ते कळलं का तो माणूस कोण आहे, काय, किंवा तो असं का बोलतो? नाही, तो गावातलाच माणूस होता ना, फक्त जमीनच्या वादातनं बाकीच्या त्याच्या भावकीतल्या लोकांनी त्याला मारून टाकला होता. मग ते जे घरातले लोक आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे का? त्यांना गोष्ट माहिती आहे, पण पोलीस कंप्लेंट करून काय उपयोग? नाही, पोलीस कंप्लेंट, मग त्यांनी त्याच्यावर का उपचार वगैरे नाही केला का त्याला मुक्ती देण्यासाठी? नाही, ते तसलं नाही केलं त्यांनी. कारण तो बरीच वर्ष तो तसंच राहिला होता ना, 4 ते 5 वर्ष तो लोकांना जाता येता त्रास द्यायचा. मग हे आपलं सिद्धनाथाच्या पुजाऱ्यांनी आपलं त्याचा बंदोबस्त करून टाकला. त्याच्यानंतर काय दिसला नाही कोणाला? त्याच्यानंतर मग ते हळूहळू प्रमाण कमी होत गेलं ते. बरं, मग ज्या लोकांना तो दिसायचा त्यांची काय, म्हणजे फिजिकल कंडिशन काय व्हायची त्यांची? काय आजारी वगैरे पडायचे काय? नाही, आजारी वगैरे पडत नव्हते, पण मनात भीती राहायची, धास्ती भरायची बाबा हे आपल्याला कधी काहीतरी करू शकतं. बरोबर. पण तुम्हाला एक सांगू का, जो देवगणाचा माणूस असतो आणि देवगणाच्या माणसाला जरा जास्त एवढा त्रास होता, म्हणजे मनुष्यगण आणि राक्षसगण ह्या गणातल्या लोकांना फार त्रास होतो. बरं, तर हे होते तुमचे अनुभव? हो, हे आमचे अनुभव होते. तसे बरेच अनुभव आहेत, पण हे मी स्वतः बघितलेले ना ऐकलेले अनुभव आहेत. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते देशमुख साहेबांचे अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होते. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखंच आहे, तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही आम्हाला DM करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक मोठा शो लॉन्च करत आहोत आपण, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू चॅनल पहा, सबस्क्राईब करा. शोचे डिटेल्स तुम्हाला नक्की बघायला भेटतील, त्याचे अपडेट्स तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीला पाहायला भेटतील. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.